माझे ना माझं कुठलं पाच बोट जर समजा मी ऑन रेकॉर्ड मी एक शब्द देतो आज यांना, जर यांनी कारवाईमध्ये भेदभाव केला तर उद्यापासून यांच्या ऑफिसच्या समोर या लोकांना घेऊन मी उपोषण केलं, मग यांचा राजीनामा घेऊस तर मी उठणार नाही. माझी एवढी इच्छा आहे, माझी एवढी इच्छा आहे की यांनी कारवाई सर्वांवर करावी. सर्वांवर तुम्ही सांगा पाणी करू दे ना. आम्ही जितके होतो क्या आम्ही तुम्हाला काय म्हणतोय, आम्हाला काय केलं का नाही पद्धती घ्यायची. अरे लोकांना विचारणार का करू द्या ना, मी सगळे करणार आपण म्हटलो बोलायची पद्धत नाही, बोलायची पद्धत नाही होणार आहे. आपण कारवाई करू बिलकुल नाही. तुम्ही मला नाही सांगा फाटफाट पुढे घेत चला. मला एक मिनिट नाही, माझा आक्षेप असंच आहे सर. मी तुम्हाला आता एकच माझा सर आक्षेप असा आहे, मागे हा विषय मी मांडून घेतलो होतो. मी सांगितलं होतं की तुम्हाला कारवाई करायची तुम्ही सर्वांवर करा, आमची कारवाईला हरकत आहे. ऐकून घ्या, मी पूर्ण बोलतो. कारवाई होणार, एक शॉप इथे राहणार नाही. मी ऑन रेकॉर्ड बोलतो. जर राहिलं तर एकही शॉप इथे राहणार नाही. आम्ही इथं उभं राहू.
दादा दोन मिनिट उभे राहा. ऑन रेकॉर्ड मी एक शब्द देतो आज यांना, जर यांनी कारवाईमध्ये भेदभाव केला तर उद्यापासून यांच्या ऑफिसच्या समोर या लोकांना घेऊन मी उपोषण केलं, मग यांचा राजीनामा घेऊस तर मी उठणार नाही. माझी एवढी इच्छा आहे की यांनी कारवाई सर्वांवर रेकॉर्ड तुम्ही सांगा. खाली क्षेत्र कितना है, काम के वास्ते कितना है, इसका सब कुछ अगर ऐसा ये उनका मानना है, उनकी जगह है. अरे उसकी प्रॉपर्टी अगर इंसान की है 11 महीने उसके ऊपर है तो ये कोर्ट का उसका ऑर्डर है कि वो मालकी उसकी हो जाती है. इतने दिनों का दावा होने के बाद भी सुनने के लिए तैयार नहीं है. इन लोग सुनने के लिए तैयार नहीं है, पेपर देखने के लिए तैयार नहीं है. अरे खुद की प्रॉपर्टी जब रहती है इंसान की, रूल ये लोगों के थे ना. 11 महीने रहने के बाद तुम लोग जब 11 महीने यहाँ रह रहे, अगर 11 महीने के ऊपर वो इंसान रह रहा तो वो जगह उसकी हो जा रही. और आज ये घाटी गेट को हमारा कुछ भी अर्थ नहीं है. हमारे दुकान घाटी गेट से बहुत दूर है, घाटी गेट से हमारे दुकान दूर है. जबकि साहब देखने के लिए तैयार नहीं है. इसके ऊपर पूरा जजमेंट में लिखे हुआ है. ये देखिए पूरा खुला क्या कितने है ये 21/21 441 स्क्वायर फीट, 28/28 784 स्क्वायर फीट. सर बोल रहे हमको कोर्ट में जाओ, हमारे ऊपर केस करो, इनको मालूम है ये लोग है ना कमजोर है, कमजोर को देख के ये लोग दबा रहे. इन लोगों को मालूम है कुछ नहीं उखाड़ सकते अपना. ये ना गलत फहमी में मत रहो, बोलना ऐसा बात करो, ऐसा आज अपनी जान खाली करो, ऐसा बात करेंगे, ऐसा खाली करो ऑर्डर के साथ करो बात. हाँ चलो हमको बताओ क्या ये कोर्ट का ऑर्डर है. हमको नोटिस देना था इन्होंने 3 महीने पहले कि तुमको ये जगह खाली करना पड़ेगी. एक छोड़ के इन्होंने 3 नोटिस 3 महीने के बाद हमको देना था. इन्होंने ये ट्रू कॉपी है, ट्रू अभी फ्रेश कॉपी है. ये राजी कौन है? ये ट्रू कॉपी है, अभी फ्रेश कॉपी है. ये हमारा मेडिकल का ये असं करूनच घ्या ना सर. आज काय म्हणणार सर, आज अतिक्रमणसाठी आलेले अधिकारी आणि रोष वाढलेला आहे, त्या मुळामध्ये मी मुख्य मुद्द्यावर हात घालतो. मागच्या वर्षी देखील हा प्रॉब्लेम आला होता आणि सर्वात महत्वाचं पालकमंत्र्यांकडनं एका विशिष्ट दुकानदाराला अभय दिलं जातंय अशी माहिती मला इथल्या स्थानिकांकडनं मिळाली. मी आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोललोय, त्यांना सांगितलेले आपल्या हाताची पाची बोटं सारखी असतात, त्या पद्धतीने सर्वांवर कारवाई करावी लागेल. जर कारवाई झाली नाही तर या सगळ्या लोकांना घेऊन उद्या महानगरपालिकेमध्ये मला उपोषणाला स्वतःला बसावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला अधिकाऱ्यांनी आत्ता तुमच्या समोर ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की ते कारवाई सर्वांवर करणार. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणि उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे की वारंवार सातत्याने यांच्यावर कारवाई होती आणि राजकीय दबाव आणून त्यांच्यावर कारवाई होत नाही, तर या गोष्टीकडे महानगरपालिकेचं मी आता अधिकाऱ्यांना ते दाखवलेलं आहे. जर कारवाई झाली नाही तर मला असं वाटतं ऑन रेकॉर्ड जे वावळी नावाचे अधिकारी बोललेले आहेत त्यांचा राजीनामा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार. तर तुम्हाला असं वाटतं का एकाच देशात 2 कायदे आहे, एक यांना एक त्या असं? मुळामध्ये मी आता तोच विषय काढला होता. जर यांच्याकडे 2 JCB आहे तरी एक JCB इथं लावला असता आणि दुसरा JCB तिथे लावला असता तरी चालला असतं. परंतु पुन्हा एकदा मी ते सांगतोय, जर समजा मी या लोकांना देखील तेच सांगतोय आणि तुमच्या माध्यमातून मी या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना तेच सांगू इच्छितो की इथं जात धर्म बाजूला ठेवा. इथं जो कारवाईमध्ये भेदभाव चालू आहे, जर हा भेदभाव झाला तर तुम्हाला देखील रस्त्यावर उतरावं लागेल. उद्या तुमचे पण घर वाचणार नाही, एवढी मी फक्त इशारा देऊ इच्छितो.
ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप आणून